नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आपलं हे मुगाचं रान, तर मूग काढल्यानंतर आहे ना, ह्याला रोटर मारून घेतलं, परत पाळी घातली ट्रॅक्टरची. तर रान एकदम व्यवस्थित होतं, त्याच्यामध्ये काही गवत फिवत काही नाही असं. पण तरी पण आहे ना, एकदा बैलाची पाळी घालून घेतली. तर आपलं सगळं ट्रॅक्टरची मशागत झाल्यावर आहे ना, पाऊस झाल्यामुळे ना थोडंसं रान निब्बर येतं. तर आत्ता डबल जर का ट्रॅक्टर घालायचं म्हणलं तर कडीचं ह्याचं त्याचं जे टायर आणि ह्यानी त्याने ना निब्बर येतं. आणि आधीच हे थोडंच आहे, त्याच्यामुळं ही बैलाची पाळी घातलेली. आणि हे लाकडाचं आवताची पाळी असेल ना तर अजूनच चांगली पडते. आणि हे हाळीचे बैल आहेत बघा, हे असे असतात हाळीचे बैल. आणि हे आमचे आबा म्हणजे माझे चुलत दीरच आहेत. तर सगळ्या आमच्या ह्याच्यामध्ये ना ह्यांच्याकडंच फक्त बैल आहेत हे असे. तर डुबण्यासाठी ह्याच्यासाठी आता त्यांचा सीझन भारी जोरात चाललेला आहे. तर ही पाळी घालून घेतल्यानंतर आहे ना, मग ह्याने ट्रॅक्टरने आपण सारे काढून घेणार आहोत. आणि नंतर आपल्याला हे मेथी घासासाठी रान तयार करायचं आहे. त्याच्यामुळं ह्या बैलाची पाळी घातलेली, बैलाची पाळी एकदम छान अशी पडलेली. आणि सगळी माती अशी ना भुसभुशीत अशी झालेली, एकदम छान पद्धतीने ह्याची पाळी पडलेली. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.